भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची भारत न्याय यात्रा देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेच्या प्रवासाला निघणार। 14 जानेवारीला मणिपूरच्या इम्फाळमध्ये सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत होणार सांगता। अग्निवीर योजनेच्या नावाखाली सैन्य दल हवाई दलाची कायमची भरती प्रक्रिया रद्द। सरकारनं असंख्य मेहनती आणि स्वप्नाळू तरुणांची मेहनत घालवली वाया। राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीत दाखल। राष्ट्रवादी तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू। पवारांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण। अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजपा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज। नियमबाह्य पद्धतीने पवारांनी मंजूर केलेली सुमारे 800 कोटींची कामं रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा करमाळा तालुक्यात भीषण अपघात। कर्नाटकातील 4 भाविकांचा मृत्यू। सातारा जिल्ह्याच्या कोरेगावातील 12 वर्षाच्या मुलाच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण। हत्या प्रकरणात पित्याला अटक। कॅन्सर झाल्यानं मृत्यूनंतर मुलाचं काय होईल या चिंतेनं खून केल्याची दिली कबुली। नेपाळनं घेतला कोरोनाचा धसका। भारतीय प्रवाशांवर बंधनं। नेपाळमध्ये येणाऱ्या भारतीयांना अँटीजेन टेस्ट अनिवार्य। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात के.एल. राहुलचं दमदार शतक। 101 धावा करून बाद। भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद 245 धावा। अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू। आमिरची पूर्व पत्नी किरण रावसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलं केळवण। 3 जानेवारीला चढणार बोहल्यावर।